काय वडलं काय हाल? ताप मेंदूला चालले ते. हा किती दिवस आजारी पडले होते? महिना एक महिना. आणि एक महिन्यात लगेच हे झालं का? बहिणी किती आहोत तुम्ही? एकटीच आहे. भाऊ? भाऊ 3. मध्ये एकटीच होते, तुझं लग्न उशिरा केलं चाललं असते की. कोण जास्त आग्रह धरलं लग्नाचं, आईनं की मामानं? कोण धरला? कोणाला वाटलं लग्न करावं? आईला. आईला वाटलं. काय बर? पुन्हा 3 वर्ष करणं. नाही तर पुन्हा 3 वर्षाला करायचं. काय खरं आहे? भावाचं जास्त राज सोडलं. लग्न झालेले भाऊ आहेत का? नाही. मग काय तुझ्यापेक्षा मोठे आहेत का भाऊ? आणि तुझे भाऊ लहान का मोठे? तुझे भाऊ लहान का मोठे? मोठे आहेत, मीच लहान आहे. तुझा नवरा कितवीला आहे? तुझं मग कल्याण आता. हा किती आहे जमीन? हुंडा किती दिला? 50,000. 50,000 बी दिलं तुलाही देऊन टाकलं. हा अन्यायच आहे की बाई, अन्यायच आहे की म्हणलं. तुला काय म्हणलं? म्हणायची होतीस की करून घे ना म्हणलं. काय म्हणते मग? कोणीच ऐकणार झालं. करून दिलं मायला घेईल. तुमच्याकडे इकडे यायलाच नाही तसे. आम्हाला सांगावं का? मग हे ताईला सांगितलं नसतं. त्या मावळ्यानेच केलेलं आमच्या भाषेने. तुम्हाला माहित नव्हतं का? हा माहित होत. मग काही तुम्ही बोललो नाही? आता काय बोला ते मुलाले जमत नाही. वडील वारले. तिचं एक भाऊ तर औषधच पिऊ लागला. माझंच लग्न करायचंय म्हणून. मग हिची आई म्हणून लागली तसं करू लागल्यास मी नंतर कशी करू म्हणून तिच्या मावळ्यानं जर तिकडच घालून तिकडच लग्न करून दिलं. लग्नाला नंतर मग हे नाशिकपूरला काय का होतं? हिच करून टाकलं हिच्या आईनं. हो ना, तिचं बी केलं असतं, त्याचं बी केलं असतं. काय अडचण? तिकडं आकुलीला केलं समजा. चांगलं आहे का तिथं घरी? शेताकडे ती जातीस का दररोज? मग ते पुन्हा 3 वर्षांनी केलं असतं चाललं असतं की? पुन्हा 3-4 वर्षाला केलं असतं चाललं नसतं का? हा काय